या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. उत्तर सोलापूरच्या राजकारणात नेत्यांचा नवीन युग जुळून आला आहे. सत्तेतील आणि विरोधी पक्षातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचा योग माजी उपसभापती संभाजी भडकुंबे यांनी जुळवून आणला आहे. दिलीपाने समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती तो भडकुंबे परिवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे नेते काका साठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सोबत गेले. उत्तर पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जेव्हा जाहीर झाले तेव्हापासून उत्तरच्या अनुसूचित जाती महिला प्रवर्गाच्या सभापती म्हणून रजनी भडकुंबे यांचे नाव येत होते. हगलूर गावचे माजी उपसरपंच अभिजित भडकुंबे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आमदार राजू खरे, ज्येष्ठ नेते काका साठे, गटनेते जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, बाजार समिती संचालक मनीष देशमुख या नेत्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मनीष देशमुख यांनी तर भडकुंबे यांनी कोणताही राजकीय निर्णय घ्यावा, बापूसाहेब आणि मी तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला. अमोल शिंदे यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत, पण ते सर्व एका विचाराचे असल्याचे सांगत सध्याची राजकीय परिस्थिती आणि हुकुमशाहीचे राजकारण पाहता भडकुंबे यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले. काका साठे यांनी आपल्या भाषणात नुकत्याच झालेल्या झेडपी निवडणुकीत तयार झालेले वातावरण पाहता भडकुंबे यांना सर्वांना एकत्र आणून उत्साह निर्माण केला आहे. राजकीय परिस्थिती वाईट आहे, बऱ्याच चुकीच्या गोष्टी राजकारणात आल्या आहेत. राजकीय वाटचाल करताना सावध पावले टाकून पुढे जा असे आवाहन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.